नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला घरगुती छोटासा नुस्खा सांगणार आहे। आपल्याला सर्दी, खोकला वारंवार होत असतो। ऋतुमानानुसार ऋतू बदलले किंवा वातावरण जर बदललं तर आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप हे सर्रास आपल्या घरामध्ये एकाला झाला की दुसऱ्याला, तिसऱ्याला, प्रत्येकाला होत असतो। तर पूर्वी असे डॉक्टर नसायचे, तर तालुक्याला, जिल्ह्याला जावं लागायचं। तर आजीच्या काळातला हा नुस्खा आहे। आमची आजी आम्हाला हा नेहमी करायची। जर ताप आला किंवा सर्दी खूप झालेली असेल, खोकला असेल, तर सर्दीसाठी विशेष करून हे काळे फुटाणे आहेत। हे काळे फुटाणे प्रत्येकाला माहिती आहे, काळे फुटाणे बाजारात मिळतात आणि त्यासोबत आपल्याला हा लाल लसूण घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल, हा सुंदर असा खानदेशमध्ये लाल लसूण मिळतो। हा लाल लसूण म्हणजे गावरानी लसूण असतो आणि आपल्याला तो उपयोग कसा करायचा आहे, ज्याला सर्दी झालेली आहे, ताप झालेला आहे, ताप आलेला आहे, तर त्याने हे 2-3 फुटाणे आणि थोडासा लसूण हा असा सोबत खायचा आहे। यामुळे आपल्याला खूप चांगली तोंडाला चव येते, कारण ताप आल्यामुळे आपल्याला तोंडाची चव गेलेली असते किंवा आपल्याला खूप जास्त विकनेसपणा आलेला असतो। तो चण्यामुळे आपल्याला विकनेसपणाही जातो, त्यानंतर तोंडाची चव जाते लसूण आणि चण्यामुळे, काळ्या फुटाण्यांमुळे, आणि सर्दी ही झपाट्यात पळून जाते। तर हा घरगुती उपाय आहे, आजीच्या काळातला, आजीच्या बटव्यामधला हा सुंदरसा सोप्पासा घरगुती आपल्या घरातच असलेला एक उपाय आहे। तो नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनी शेअर करा, म्हणजे घरगुती हा त्यांनाही प्रत्येकाला फायदा होईल। चांगलं करा, म्हणजे आपलं परमेश्वर चांगलंच करतो। पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेमेडीजमध्ये।